तो बेड लाइट का बड़ा प्रॉब्लम होता है। तो केबीसी खानिवली जब बल्लेबाजी के लिए उतरेंगी तब उनके बल्लेबाजों की अग्नि परीक्षा होने वाली है इस अति सुंदर उंबरपाड़ा के ग्राउंड पे। चला सामना सुरू करायचा आहे। पहले पूरे मैच में हर छक्के के लिए 200 रुपये का इनाम। विलास जी पाटिल। गुड मॉर्निंग वाडा करून 2000 रुपयांचं बक्षीस। गुड मॉर्निंग वाडा तर्फे। पहली गेंद लेके सुरेश पष्टे राटा मोड़ राउंड द विकेट। ऑफ स्टिंग पर लो ट्रेजेडी की गेंद थी, बॉटम एज लगा, मिस फील्डिंग हुई, गेंद सीधी आ जाएंगी लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाद 4 रनों के लिए पहला चौका। मॉर्निंग क्लब की तरफ से 2000 रुपये का इनाम हैट्रिक के लिए और हर विकेट के लिए 500 रुपये का इनाम गुड मॉर्निंग वाडा की ओर से। इनामों की बारिश होती हुई इस अंतिम मैच के। चलिए सुरेश पहुंचे ऑफ स्टंप के बाहर, शानदार तरीके से कटकट के डिफेक्सा कवर के सेंटर के बाहर गेंद चली जाएंगी 4 रनों के लिए। क्या क्लासिकल चौका था, क्लास देखा आपने, फुटवर्क देखिए बल्लेबाज का, टाइमिंग देखिए, प्लेसिंग देखिए, कॉपी बुक स्टाइल से। छोटा सा दरीचा था, थोड़ा सा गैप था कवर और पॉइंट के बीच में, बिल्कुल उसके बीच में से निकाला, एकलव्य का जैसे तीर हो, सीधा गेंद को पहुंचा दिया डिफेस्टा कवर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। इन 4 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा अब 8 रन। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है जय श्री महाकाल। पहुंचे ऑफ स्टंप के बाहर, एक बार फिर से कट करने का प्रयास था, इस बार चूके बल्लेबाज पूरी तरह से चकाया, बल्लेबाज को चकमा दिया, चारों खाने चित्त कर दिया। अच्छी वापसी यहाँ पे सुरेश द्वारा। एक बार फिर से हमसे दूर भागते हुए पहुंचे, गेंद की आगे निकले, इस बार कदमों का इस्तेमाल किया और डीप मिड विकेट के ऊपर से ऊंचा छक्का। दैट्स अ क्रैकिंग एंड अनबिलीवेबल स्ट्रोक फ्रॉम हिज बैट। हर छक्के के लिए 200 रुपये का इनाम और 100 रुपये का इनाम सम्माननीय व्यक्तिमत्व जिटके गांव के विलास जी पाटिल, अमूल पाटिल के पिताश्री, इनकी ओर से। बिल्कुल एक वक्त तो ऐसा लग रहा था कि जय श्री महाकाल बाहर हो जाएंगी, लेकिन यार जिसके नाम में श्री महाकाल हो वो कैसे बाहर हो सकती है। चले बल्लेबाज, इस बार ऑफ स्टंप के बाहर पीछा किया लेकिन बहुत ज्यादा बाहर थी। एम्पायर सोनिया पाटिल एक बार फिर से एक्शन में नजर आते हुए दोनों हाथ हवा में लहराए, दिशाहीन घोषित किए, एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ योग बढ़ता हुआ पहुंचा जय श्री महाकाल का 15 रन। सुरेश के गेंद आगे निकले, पंच किया है शानदार तरीके से, वाइड इज लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मौजूद, बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, दूसरे रन के लिए निकल पड़े। बॉल कलेक्ट नहीं कर पाए, थ्रो अच्छा आया था, सीधा विकेट पे आया था लेकिन उसे कलेक्ट नहीं कर पाए। छोड़ के 1 रन पूरा कर लिया बल्लेबाजों ने, 2 रन सॉरी। स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 17 रन 17। दिलेश ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की है आज, 2 चौके 1 छक्का अभी तक लगा चुके हैं। दरम्यान सुदाम सरांचं आगमन झालेलं आहे, मंडळातर्फे मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत करते। माझे परम मित्र आहेत, फार एन्जॉय केलं आम्ही लाईफला सरांबरोबर, दिलखुलास व्यक्तिमत्व। हार्दिक स्वागत सर, कम ऑन द स्टेज एंड दॅट वॉज द मॅच।
पहली ओवर की समाप्ति के बाद 17 रन, अच्छी शुरुआत मैं कहूंगा जय श्री महाकाल की। और श्रेय जाता है एक बार फिर से दिलेश को, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। एक गगनचुंबी छक्का और 2 क्लासिकल बल्ले चौके उनके बल्ले से दिखाई दिए यहाँ पे। अब पहली बार सतीश, विनोद, मॉर्निंग क्लब यांच्या तर्फे 1000 रुपयांचं बक्षीस आहे जर हॅट्रिक केली तर, किंवा 3 विकेट घेतले तर 500 रुपयांचं। हाँ, 3 विकेट के लिए हैट्रिक के लिए 2000 रुपये और हर विकेट के लिए 500 रुपये। गुड मॉर्निंग वाड़ा, इनकी तरफ से बड़ा इनाम। चले विनोद, राइट आर्म ओवर द विकेट, आगे निकले, उठा के खेलने का प्रयास था, एज लगी थर्ड मैन बाउंड्री के बाहर, और उस क्षेत्र में अगर गेंद एक बार चली गई तो फिर आप रोक नहीं सकते, गेंद सीधी चली गई। ओके, हाँ, मॉर्निंग वाड़ा की तरफ से, मॉर्निंग क्लब वाड़ा की तरफ से 1000 रुपये का इनाम हैट्रिक के लिए, और हर विकेट के लिए 500 रुपये का बड़ा इनाम। स्कोर 31, 21, 21 रन। पहली गेंद पे चौका खाया यहाँ पे विनोद ने, एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार आगे निकल के खेलने का प्रयास था सतीश का, कलेक्ट नहीं कर पाए। शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में जब तक गेंद फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, और इसे 1 रन की सहायता के साथ अभियोग को बढ़ता हुआ पहुंचा दिया 22 रन। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है इस महत्वपूर्ण मैच में जय श्री महाकाल। क्या जबरदस्त टूर्नामेंट रहा ये 4 दिन, मैंने तो बहुत इंजॉय किया। सब पुराने दोस्त मिले, आपस में बातें हुई, दिल करता है एक बार गुड मॉर्निंग अंबाडी को थैंक्स कहने का। आज क्या शानदार तरीके से कट कर दिया है एक बार फिर से, लेकिन फील्डर वहां पे मौजूद है। दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज, और 2 रन पूरे हो जाएंगे। अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच, पहुंच गए अपने घर पे सुरक्षित। 2 रन पूरे कर लिए इन 2 रनों की सहायता के साथ। अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 24 रन। पहला चौका खाने के बाद अभी तक ठीक ठाक गेंदबाजी की है यहाँ पे विनोद ने। दिलेश तैयार विनोद के अगली गेंद का सामना करने के लिए। 2 चौके 1 छक्का पहले ही लगा चुके दिलेश। इस बार वो स्वीप खेलने का प्रयास, खाली क्षेत्र है, गेंद चली जाएंगी सीधी डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के तरफ। फिटर वहां पे मौजूद है। 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। ओवर थ्रो हुआ लेकिन 2 ही रनों पे संतुष्ट। इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता पहुंचा 26 रन। कांटे का मुकाबला चलता हुआ यहाँ पे कड़ी टक्कर, महासंग्राम गेंद और बल्ले के बीच। चले विनोद, इस बार सफट करके खेल दिया शानदार तरीके से डीप बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। जानते थे बहुत बड़ा गैप है वहां पे, गैप का पूरा फायदा उठाया और गेंद को निकाल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। इन 4 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 30 रन। ये तीसरा चौका आता हुआ दिलेश के बल्ले से, गजब की बल्लेबाजी। ये दूसरा चौका इस ओवर का। चले विनोद, राइट आर्म मोड़ विकेट। दिलेश के लिए उठा के खेलने का प्रयास था यहाँ पे। दिलेश उर्फ पपया, श्रवण ने अपील जरूर की लेकिन नॉट आउट करार दिया। हंस रहे हैं श्रवण, जिंदा दिल इंसान। वारेट गांव के सम्मान्य व्यक्तित्व में उनका शुमार होता है श्रवण जी ठाकरे। इनकी दुकान है BS भूमिक स्पोर्ट्स, कीड़ा साहित्य की। आपको अगर कीड़ा साहित्य लेना हो तो आप जरूर एक बार उनकी दुकान पे विजिट कीजिए। बड़े ही अच्छे नेचर के इंसान है, हसमुख।
लेकिन मेरे को ये 4 दिन बहुत परेशान किया श्रवण ठाकरे ने। सर आपको ही नहीं, मेरे को भी बहुत परेशान हाँ किया। हमको दोनों, सॉरी सॉरी, बिल्कुल सही कहा। हम जो मेरे साथी कमेंटेटर ने, जिम्मेदारी का एहसास था उसको कि मैंने एक जिम्मेदारी ली है तो वक्त पे पूरी करें। और ये गजब का टूर्नामेंट था। रोहित के 8 बजे मैच, 8:30 बजे मैच शुरू हो जाते थे। मैं हैरत में पड़ गया क्योंकि मैंने मेरे पूरे लाइफ में इतने जल्दी मैच शुरू होते हुए नहीं देखा। बधाई के पात्र आहे गुड मॉर्निंग क्लब अंबाडी। हो सर, नक्कीच भरपूर सारे टुर्नामेंट आपण पाहिले असतील. कितीही 9 वाजेपर्यंत बोलले तरीही सामने सुरू होत नसतात. मात्र ही पहिली स्पर्धा होती जिथे 8:30ला पहिला चेंडू ट्रॅव्हल होत होता. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. तुम्हालाच केबीची कानिवली, तुम्हालाच यापुढे फलंदाजी करायची आहे आणि आपण पाहताय सूर्य सूर्य मावळत मावळत आहे आणि जर तुम्ही इथून वेळ खर्च कराल तर कुठेतरी तुम्हालाच त्या गोष्टीचं नुकसान देखील होणार आहे. म्हणून चले नीलेश, ऑफिस टीम के बाहर, बहुत ज़्यादा बाहर, और सोनिया पाटिल ने इसे घोषित किया 9 बॉल। फ्री हिट का तोहफा, सौगात, उपहार, गिफ्ट। शॉट गेंद और पुल कर दिया शानदार तरीके से, लेकिन ऊपर गई है गेंद, गेंद के नीचे फील्डर। 1 रन पूरा हो जाएगा दोनों बल्लेबाजों को, दूसरा रन लेना चाहते हैं। तो रनआउट के रूप में एक और विकेट का पतन। त्याग किया, कुर्बानी दी अपने विकेट की। अमोल आए हैं बल्लेबाजी करने के लिए। अब इस बल्लेबाज के बारे में क्या कहा जाए, क्योंकि मैंने इनका पूरा जीवन देखा है। 14-15 साल की उम्र में जब ये खेलते थे तब भी देख रहा है, अभी 40+ में भी देख रहा हूँ। मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा यांच्यातर्फे अमोलला प्रत्येक षटकारात 500 रुपयांचं मोठं बक्षीस। इनामों की बारिश, बड़ा खिलाड़ी टेनिस क्रिकेट का। चला घाई करा, हरी स्पीड अप प्लीज। नंतर बेडलाईट होईल, मग प्रॉब्लेम होईल तुम्हाला दोन्ही संघांना। घाई करा प्लीज, जरा सहकार्य, तुमच्या सहकार्याची अपेक्षा। अमोल पहली गेंद का सामना करेंगे, उनके सामने गेंदबाज है नीलेश। चले नीलेश, राइट आर्म राउंड द विकेट। काफी समय था, पुल कर दिया उसको शानदार तरीके से। गेंद चली जाएंगी डिब्बे को, स्कोर बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। इन 4 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा। जय श्री महाकाल का 36 रन। तीसरी ओवर चल रही है। चौके के साथ खाता खोला अमोल ने अपना। डिवो स्वीप खेलने का प्रयास और सफलता मिलती हुई। गेंद एक बार फिर से बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए। बैक टू बैक दूसरा चौका, गजब की बल्लेबाजी अमोल द्वारा। शॉट गेंद की थी, गेंद के पीछे गए, पूरा समय मिला, शानदार तरीके से रिवर्स स्वीप कर दिया। इस तरह का शॉट खेलना बहुत ही मुश्किल। इन 4 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 40 रन 40। और थोड़ी सी घबराहट का वातावरण यहाँ पे केबीसी खानिवली के बीच। तमाम सीनियर फील्डर आए, बॉलर को कुछ समझाया। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना शेष। बैक टू बैक 2 चौके खा चुके। एक जबरदस्त अंदाज से अपना अकाउंट खोला है यहाँ पे अमोल पाटिल ने। 2 गेंदों पे 2 शानदार क्लासिकल। 3 टू गो, 3 टू गो। शॉट गेंद इस बार पुल कर दिया है। पॉइंट में फील्डर थोड़ा डीप में है, पहुंच नहीं पाएगा। 1 रन पूरा कर लिया, 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 41 रन 41।
चला स्पीडअप करा. अब दिलेश खेलने के लिए तैयार, गेंद का पीछा किया. अब इस टाइम के काफी ज्यादा बाहर थी. सुनय पाटिल मुड़े, दोनों हाथ हवा में ले रहे, दिशाहीन घोषित की, एक अतिरिक्त रन मिला. और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ जय श्री महाकाल का योग बढ़ता हुआ पहुंचा 42 रन. आगे निकले, तमाचा लगाना चाहते थे, मिडल नहीं कर पाए, बॉटम में लगा. डीप मिड विकेट के क्षेत्र में फील्डर मौजूद, केवल 1 रन मिलेगा. नॉन स्ट्राइक एंड पे पहुंचे दिलेश. इसे 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 43 रन. जय श्री महाकाल का टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है जय श्री महाकाल की टीम. 43 आखिरी गेंद आना शेष. आखिरी गेंद आना शेष इस ओवर की. चला स्पीड अप जरा प्लीज. पहुंचे गेंद की, एक बार फिर से रिवर्स तमाचा लगाया है. इस बार वाइड इज लॉन्ग ऑन के ऊपर से 4 रनों के लिए. स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 47 रन. 3 ओवर की समाप्ति के बाद 47 रन 47. अच्छी शुरुआत मैं कहूंगा जय श्री महाकाल की. और इसका श्रेय जाता है दिलेश को, क्या जबरदस्त शुरुआत की है. और उसके बाद जब अमोल आए तो लगातार 2 गेंदों पे 2 चौके लगाए उन्होंने. आक्रामक शुरुआत. अब इस ओवर में इन दोनों बल्लेबाजों का प्रदर्शन कैसा रहेगा, इस पे काफी कुछ निर्भर रहेगा जय श्री महाकाल का. आखिरी ओवर लेके आए हैं. गौतम उर्फ लालू. नाम वैसे उनका गौतम है, प्यार से उन्हें लोग लालू कहते हैं. छह गेंदे फेंकने की जिम्मेदारी लालू के कंधों पे, भारी जिम्मेदारी. सामने है खतरनाक बल्लेबाज दिलेश. आगे निकले, फुटटॉस बनाया, हवा में उठा के मारा है. 2 फील्डर के बीच में टिप्पा खाने के बाद सीधी आ गई. वाइड इज लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाद 4 रनों के लिए शानदार चौका. इन 4 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 51 रन 51. ये चौथा चौका आया दिलेश के बल्ले से. एक बार फिर से चले गौतम. इस बार बीट किया, एज लेती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में. और दिलेश का महत्वपूर्ण विकेट झटकने में सफलता पाई. आउट होने से पहले अपनी जिम्मेदारी का काम कर चुके थे दिलेश. 30 रनों का बड़ा योगदान, जिसके अंदर 4 चौके और 1 गगनचुंबी छक्का. वेल प्लेड दिलेश. सागर आए हैं. अब देखना है कि गुड मॉर्निंग क्लब वाडा, मॉर्निंग क्लब वाडा 500 रुपयांचं बक्षीस या विकेटसाठी. चले गौतम, राइट आर्म राउंड द विकेट. क्या सनसनाटा तमाचा लगाया है, सीधा मिड विकेट के ऊपर से लंबा छक्का. ये शॉट नहीं तमाचा है भैया. जैसे ही गेंद बल्ले से टकराई, जैसे उसके ऊपर 6 रनों की मोहर लगी हुई थी. गेंद बल्ले से टकराने के बाद ऐसे निकली जैसे बंदूक से गोली. 3 गेंदें बची है अभी भी. और इन 6 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 57 रन. क्या इनिंग्स खेल रहे हैं. सागर ने आने के साथ बता दिया है कि उनके इरादे क्या है. आने के साथ बल्ला चलाया और क्या खूब चलाया. चले गौतम, इस बार
लॉन्ग ऑन के ऊपर से दूसरा छक्का, क्या जबरदस्त बल्लेबाजी। सागर ने बता दिया है कि उनके बल्ले में कितनी गहराई है, कितनी ताकत है उनके कंधों में, कितनी मजबूत है उनकी कलाइयां, और कितना बुलंद है उनका हौसला। एक और छक्का, इन 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 63 रन, 63। 2 गेंदें आना शेष। टूर्नामेंट का 270वां ये छक्का है। 257 छक्के लगे हैं, 70 सॉरी। इस गेंद पे अगर छक्का मारा तो 200 रुपये का इनाम था अनंता पाटिल नाडे की ओर से, लेकिन गेंद पहले ही पट गई। एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 64 रन, 64। एक अच्छा योग बनाने में सफल हो गई है यहाँ पे जय श्री महाकाल की टीम। 1 लास्ट टू गो, लास्ट टू गो। आखिरी गेंद, सामने अमोल पाटिल। निश्चित तौर से अमोल के इरादे तो नेक नहीं होंगे, छक्का या चौका लगाने का प्रयास जरूर करेंगे। ऑफ स्टेम के ज्यादा बाहर, थोड़ा सा डर, थोड़ा सा फियर। एम्पायर सोना पाटिल का इशारा, दिशाहीन गेंद, एक अतिरिक्त रन मिलेगा। 65। थोड़े से डर गए ऐसा मुझे लगा, और फियर ना, डर बहुत बड़ा दुश्मन होता है इंसान का, सब में बड़ा शत्रु होता है। शॉर्ट गेंद, पुल करने का प्रयास था, मिडल नहीं कर पाए। लेग बाय का इशारा एम्पायर सोना पाटिल का। 1 रन पूरा कर लिया, और इसे 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 66। अब 67 का लक्ष्य किस तरह से प्राप्त कर पाते हैं, आखिरी इनिंग का अंकोतिकार सुनाने के लिए मेरे बहुत ही जबरदस्त हमारे मराठी के कमेंटेटर रोहित। धावसंख्या झाली आपण पाहतोय 66 आणि विजयाकरिता 67 धावांची आवश्यकता असेल इथून आता. चला स्पीडअप करा, कारण आपण पाहतोय सूर्य अगदी सूर्यास्ताच्या दिशेने आहे. इथून तुम्ही वेळ जर खर्च कराल तर जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. बॅड लाईटचं सामोरं जावं लागेल, बॅड लाईटची अपील देखील नसेल, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. चला तर लगेच सलामीची वैयक्तिक पारंपरिक जोडी देखील मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. आणि इथून श्री महाकाल संघ आपल्या सुद्धा विनंती असेल की जास्त वेळ खर्च न करता आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. ठिकाणी आपण मंचावर सत्कार सन्मान करणार आहोत. सुदाम सर आपल्यामध्ये आहेत उपस्थित. महेंद्र भाऊ यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण सत्कार सन्मान करायचंय. सत्कार सन्मान केलं जाते मंचावर. चला तर स्पीडअप करा, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि वैयक्तिक पारंपरिक जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज विनोद आणि
इथे एक बॅट हरवली आहे, ज्या कोणाला भेटली असेल तर ती ती इथे आणून द्यायची आहे. BS भूमिक स्पोर्ट्सची बॅट आहे, ती बॅट हरवलेली आहे. कोणाला जर सापडली असेल तर ती इथे कृपया करून आणून द्यायची आहे. पण स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनोद आहेत. नॉन स्ट्राईकचे फलंदाज यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू आले आले अगदी आपण पाहतोय ओव्हरबीट चेंडू होता आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा आलाय 6 धावांसाठी षटकार. संघर्षमय षटकार फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर 6 धावांसाठी षटकार. गोलंदाज दिलेश आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर अगदी ओव्हरबीट चेंडू त्याला भिरकावून दिलाय, 6 धावांसाठी आलाय. हा अजून एक नक्की सफळ होऊन गेल्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये अपील देखील खूप सारी केली गेली आहे. प्रत्येक षटकाराकरिता मॉर्निंग क्लब वाडाकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. हा हवेत चेंडू खेळून काढलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते थोडेसे पुढे सरसावले होते. त्यानंतर आपण पाहिला झेल तर झाली नाही ती, 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, नाहीतर 2च धावांवर समाधान मानत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावर. पहिल्या चेंडूवर षटकार आला, तो संघर्षाचा षटकार आपण पाहिला आणि तिथून नक्कीच असं वाटलं होतं दुसऱ्या चेंडूवर देखील त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळेल, मात्र निर्धाव चेंडू आला. त्यानंतर या चेंडूवर 2 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय विनोद दिलेश सज्ज झालेत, पुढे सरसावलेत. पुन्हा आता आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, अप्रतिम क्षेत्ररक्षक राहिलं. या चेंडूवर देखील एकही धाव नसणार आहे. या चेंडूवर देखील धाव नसणार आहे, कारण आपण पाहिलंय 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावा पाहतोय 8. लगेच षटकार आल्यानंतर कमबॅक देखील केलंय. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. हा चेंडू आपण पाहतोय, हा चेंडू अगदी लोअर बुलटॉस होता आणि त्यावर फटका आपण पाहतोय. 1 धाव आली आहे. 1 धावेच्या मदतीने स्कोरबोर्डवर आपण धावा पाहतोय 9 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा पाहतोय 9. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज दिलेश. फलंदाजीमध्ये सुद्धा सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि गोलंदाजी देखील आपण पाहतोय, गोलंदाजी देखील त्याच पद्धतीची केली जाते. हा चेंडू देखील पाहू शकता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इजा झाल्यात त्या ठिकाणी, दुखापत झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. या ठिकाणी कोणते फलंदाज बाद असतील? विनोद बाद झालेत, विनोद या ठिकाणी बाद झालेत. पहिलं विकेटचं पतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विनोद बॅक टू द डगआउट. आणि हे फलंदाज नक्कीच रिटायर्ड असतील. नक्कीच फलंदाज धावबाद देखील झालेत आणि दुसरे फलंदाज त्यांना दुखापत झाली होती आणि रिटायर्ड होत असताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता गौतम आणि श्रावण आपण पाहतोय. आता स्ट्राईक एंडला असतील श्रावण आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गौतम. आणि गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज अमोल पाटील पाहतोय. अमोल पाटील नक्कीच आपण पाहिला असेल, हा या संघाचा महत्वाचा मुरा आहे. हुकमाचा एक्का म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण आपण पाहिलं असेल पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यामध्ये अगदी कालच्या दिवसात जी पहिली मॅच होती त्यामध्ये काही करू शकले नव्हते, मात्र त्याचनंतर दुसऱ्या सामन्यापासून त्याने अशी काही फलंदाजी गोलंदाजी केली ना, तिथून मागे वळून पाहिलं नाहीये. आणि तेच आपण या सामन्यामध्ये देखील पाहिलं. सामना आपण पाहतोय अंतिम मॅच आणि अंतिम मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी बजावली. धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावर. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका.
धावसंख्या पाहतोय 10. आता इथून पुढे 18 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता असेल. अमोल सुरुवात करतील. समोर आहेत श्रावण. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला बोटं फिरवली होती. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट अलाउन द कार्पेट ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव आली. नक्कीच मी उल्लेख करेन की श्री महाकाल संघ याच संघाला पराजित करून पुढे फायनलसाठी क्वालिफाय झाला होता आणि त्याच संघासमोर पुन्हा फायनल देखील मॅच खेळताना आपण पाहतोय. केबीजी कानेवली आणि श्री महाकाळ अशा दोन बलाढ्य संघांमध्ये ही फायनल मॅच रंगली आहे. धावसंख्या पाहतोय 11 या अंकावर. आजच्या दिवसातील पहिली आणि शेवटची मॅच देखील आजच्या दिवसातील आपण पाहतोय. या दोन्ही संघांमध्ये पहिली मॅच रंगली होती आणि शेवटची मॅच देखील या दोन्ही संघांमध्ये रंगताना पाहतोय. अमोल सज्ज झालेत. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच पूल केलाय मात्र एलिव्हेशन नव्हतं. मिस टाइम शॉट कार्पेटच्या साह्याने खेळून काढलाय. सॉरी, वन बाउन्स उचलून फेक केली जाईल. आता आपण पाहतोय ना दोन्ही फलंदाजांचा बॉडी लँग्वेजचा विचार जर केला तर इथूनच त्यांनी आशा सोडली आहे, कारण त्या पद्धतीचे फटके देखील पॉवरफुल खेळताना पाहायला मिळत नाहीयेत. मात्र मित्रांनो, इथून देखील सामना जर बदलू शकतो आपल्यामध्ये ती क्षमता असेल तर. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. हा चेंडू नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खूपच दूरवर राहिलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काहीच घडत नाहीये. दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये परतताना पाहायला मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. हवेत चेंडू नक्कीच होता मात्र आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षक खूप दूरवर होते. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला आणि तिथून उचलून फेक केली गेली. तोपर्यंत 2 धावा देखील आल्यात. आता 15 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता असेल. फुल टॉस चेंडू त्यावर पुल सक्सेसफुल त्या ठिकाणी आहेत. पुन्हा पाहतोय किशोर याने ऐवजेल स्वीकारली आहे. फुलटॉस चेंडू होता त्यावर पुल आणि सक्सेसफुल 6 धावांसाठी षटकार आला आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 20 या अंकावर. आता इथून 14 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल. या चेंडूवर देखील मोठा फटका आला तर आपण पाहणार आहोत काहीतरी समीकरण थोडंस वेगळं. या षटकातील 2 चेंडू अजून यावेळेस अगदी सफल झाले आणि आपण पाहिलं असेल बॅटवर हवा तसा चेंडू आला नव्हता मात्र चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. नक्की सफल झाले. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये सफल झाले आणि बॅटवर हवा तसा चेंडू आला नव्हता मात्र त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि धावा तर खूप साऱ्या चांगल्या दिल्यात. 4 धावांसाठी चौकार देखील आलाय. त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केला होता मात्र धावा आल्यात 4. धावसंख्या आपण पाहतोय 24 या अंकावर. 13 चेंडू 43 धावा. शेवटचा चेंडू असेल. एक मिनिट. पहिल्या चेंडूवर सिंगल आली त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पण सिंगल. जास्त वेळ खर्च करू नका. चला तर बोलूयात. यावेळेस ओव्हर बी चेंडू विरगावून दिला. हवेत उडवला. डीप मिड विकेटच्या डोक्यावर हा आलाय. 6 धावांसाठी षटकार श्रावण यांच्या बॅट मधनं. आता आपण पाहतोय धावसंख्या 30 या अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा आपण पाहतोय 30. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. आता गोलंदाज आपण पाहतोय संतोष. फलंदाज आपण पाहतोय गौतम. तोच गौतम ज्याने मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती तोच गौतम आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. श्रावण याने नक्कीच सामन्यामध्ये रंगत आणली आहे. रन ते 3 चेंडूवर 3 फटके. गौतम याने नक्कीच उडवला. हवेत मिस टाइम शॉट आहे. गोलंदाज स्वतः प्रयत्न करतील. खूप दूरवर राहिले ते एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील.
आता आपण इक्वेशन पाहतोय. 11 चेंडू 35 धावा, 35 धावा 11 चेंडू. नक्कीच पाहिलं असेल या चेंडूवर देखील 2 धावा आल्या. आणि इथून पाहूयात पुन्हा संतोष. सफल झाले. ओव्हर चेंडू उडवलाय उडवलाय उडवलाय. चेंडू गेलाय सीमा बाहेर. डिप्यूट विकेटच्या डोक्यावरनं हा आला अजून एक षटकार. अशा प्रकारचे चेंडू हाताळू शकत नाहीयेत, कारण समोर आपण फलंदाज पाहिलं ना तर गौतम आहे आणि गौतम अशा प्रकारचे चेंडू सोडणार नाहीये. षटकार आलाय आणि आता आपण पाहतोय 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता. आता या 4 चेंडू मध्ये अजून जर 2 मोठे फटके आले ना तर सामन्यामध्ये पूर्णपणे रंगत पाहणार आहोत. कारण सामना कुठे होता कुठून कुठे आलाय, कारण 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज आपण पाहतोय संतोष. दहा चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा संतोष. चाणक्य रीती दाखवायची होती, मात्र श्रावण त्या ठिकाणी आहेत ते सुद्धा चुकी करणार नाहीयेत, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे आजच्या दिवसामध्ये काय घडलंय. त्यामुळे त्यांनी सुद्धा आपली क्रीज सोडली नव्हती. अजून एक ओव्हर चेंडू पुन्हा उडवलाय त्याच क्षेत्रामध्ये. तोच क्षेत्र तोच चेंडू आणि त्याच धावा येतील. 6 धावांसाठी अजून एक आला षटकार. आता दबाव असेल, आता दबाव असेल फलंदाजावर. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. अगदी पाहिलं असेल या आधीचा जसा चेंडू होते ना त्याच पद्धतीचा हा चेंडू देखील ओव्हर चेंडू आणि त्याला सरळ विरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार देखील आला. धावसंख्या आपण पाहतोय 44. नऊ चेंडू 23 धावांची आवश्यकता. इथून षटकार हॅट्रिक होईल का? शॉट बॉल होता, शॉटम पूल केलाय, क्षेत्ररक्षक होते, चुकी घडली. त्याच्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र नाही, थांबवलाय श्रावण याने, कारण श्रावण यांना माहित आहे दोन्ही विकेट किती महत्वाच्या आहेत. कारण गौतम आणि श्रावण दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. धावसंख्या आपण पाहतोय 45 आणि 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. या 2 चेंडू मध्ये एक मोठा प्रहार. संतोष. आता स्ट्राईक एंडला असतील श्रावण. सफल झाले. तो ओव्हर चेंडू उडवला. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, दूरवरून आलेत आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारला जाईल आणि फलंदाज झालाय वेल श्रावण ठाकरे. बॅक टू द डग आउट. हा पहा नक्कीच अप्रतिम चेंडू होता. स्लोवर 1 चेंडू आणि अमोल यांनी नक्कीच चेंडू हाताळण्या अगोदर सांगितलं होतं की ऑफ स्टिक वर चेंडू ठेव आणि त्याच प्रकारचा चेंडू देखील ठेवला गेला होता. स्लोवर 1 चेंडू मिस टाइम शॉट हवेत होता आणि दूरवरून क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. मिड विकेटला कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल देखील स्वीकारली गेली आहे. आता इक्वेशन आपण पाहतोय 7 चेंडू 22 धावा. सचिन आलेत नवीन फलंदाज आणि सचिन यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. गुड मॉर्निंग क्लब संघाची एक बॅट हरवली आहे, तर विनंती आहे कोणाकडे असेल तर ती आणून द्यायची. BS स्पोर्ट्सची बॅट आहे. चला तर बोलूयात. 7 चेंडू 22 धावा. नवीन फलंदाज झाले सचिन. लोवर बुलटॉस हलक्या हाताने त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला गेला. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. थ्रो मात्र थोडासा स्लोवर आलाय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्या. आता सामन्यामध्ये रंगत. ज्या प्रकारचा सामना रंगायला हवा होता त्याच प्रकारचा सामना आपण पाहतोय फायनल मॅच मध्ये रंगताना. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 20 धावा 6 चेंडू 6 चेंडू 20 धावा. आता इथून कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केलं जाईल, कारण गोलंदाजीकडे सुद्धा आपण पाहतोय दोन्ही एंडने दबाव असणार. गोलंदाजावर देखील दबाव आहे, फलंदाजावर देखील आहे.
चला क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षण सजवा. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ खर्च करू नका. विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. जतीन ठाकरे गोलंदाजी मार्कवर आता वादोय. 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असताना जतीन ठाकरे याला आणलं गेलंय. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गौतम, आणि गौतम याच्यामध्ये ती क्षमता देखील आहे. दोन्ही एंड कडनं दबाव असेल. जतीन सुरुवात करतील आपल्या स्पेलला. पहिला चेंडू ओव्हर बी चेंडू विरकावून दिलाय. गौतम याच्या बॅट मध्ये आलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं, अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी षटकार. ओव्हर बी चेंडू होता, उडवला ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार देखील आला. आता आपण पाहतोय 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. जे प्रेक्षक बसले होते ते उठून उभे राहिलेत या सामन्याकरता आपण पाहतोय, आणि ती रंगत सामन्यामध्ये पाहतोय. 5 चेंडू 14 धावा. जतीन पुन्हा एकदा सज्ज झालेत. मॉर्निंग क्लब वाडा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. हा चेंडू पाहिल्यानंतर सोडून दिलाय. नक्कीच ठाऊक होता हा दिशाहीन चेंडू आहे. लाईन थोडीशी भरकडलेत, आणि त्याच्यानंतर पंचांनी देखील आम्हाला दर्शवलंय की हा दिशाहीन चेंडू. अवंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या आता पाहतोय आपण 54 या अंकावर. इथून आता 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सिली पॉइंट देखील तैनात केला गेलाय. हा ओव्हर बी चेंडू हा देखील उडवलाय. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल. झेल सुटली. झेल कोणाची सुटली तर गौतम याची. ही चुकी. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण खेळाडूची झेल सोडली गेली आहे. नक्कीच दबाव होता त्या क्षेत्ररक्षकावर. झेल सोडली गेली आणि त्यानंतर जीवनदान दिलाय. ही झेल कुठेतरी महागडी ठरणार नाहीये ना मित्रांनो, तेच आपण पाहणार देखील आहोत. कारण झेल त्या ठिकाणी कोणाची सोडली तर गौतम याची. 4 चेंडू 11 धावा. जर झेल स्वीकारली असती तर हा टर्निंग पॉइंट ठरला असता, मात्र झेल सोडली. त्यानंतर आपण पाहतोय 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. सिली पॉइंट देखील तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा जतीन. अगदी आपण पाहू शकता लोवर टॉस चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज देखील बाद झालाय. मात्र आपण पाहतोय जर गौतम बाद झाले असते ना तर काही वेगळं ठरू शकलं असतं. मात्र ही देखील विकेट आले. महत्वपूर्ण विकेट ही देखील असेल. आता 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. हा चेंडू अगदी आपण पाहिलं असेल पूर्ण षटकामध्ये या प्रकारचा चेंडू हाताळला नव्हता, मात्र आता तो चेंडू पेटाऱ्यातून काढला गेला आणि अगदी परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. टीम मीटिंग अलाउड नाहीये. चला टीम मीटिंग नका करू. बॅट्समन नेम निलेश आलेत. चला टीम मीटिंग घेऊ नका. आता इथून आपण पाहतोय 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. नक्कीच दिवसातील पहिली मॅच देखील याच संघामध्ये रंगताना पाहिली होती. त्यावेळेस सिच्युएशन आपण पाहिलं होतं की 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना आता जी गोलंदाजी करते ना टीम श्री महाकाल, त्या संघाने मजल मारली होती. मात्र आता आपण पाहतोय 3 चेंडू 10 धावा, आणि समोर गौतम आहेत. त्यावेळेस गौतम नव्हते, आता गौतम आहेत. गोलंदाज त्यावेळेस दुसरे होते, आता जतीन. ओव्हर बी चेंडू होता. अगदी पाहतोय सरळ स्टेट उडवलाय. लॉंग ऑफला आलाय. 4 धावांसाठी चौकार. अगदी या चेंडू मध्ये पॉवर पाहू शकता किती जनरेट केली होती. अगदी चेंडू जेव्हा बॅटला लागला ना त्यावेळेस स्टक करून आवाज आला होता. ज्याप्रमाणे बंदूक मधून गोली निघावी त्या प्रकारे हा चेंडू देखील निघाला होता, आणि 4 धावांसाठी चौकार आलाय. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला, त्यांना थोडस वाईडिश ठेवलं होतं, आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल हा चौकार आलाय. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा. 2 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. इथून काय करेल गौतमच्या हातामध्ये पूर्णपणे मॅच आहे. आता दबाव आपण पाहतोय.
गोलंदाजावर सुद्धा आणि फलंदाजावर सुद्धा दबाव आहे. आणि दबाव फक्त आतमध्ये मैदानाच्या आतमध्येच नाही तर प्रेक्षक सुद्धा त्याच प्रकारे सामन्याची मजा सुद्धा घेत आहेत. ज्या प्रकारे फायनलचा सामना रंगावा ना त्याच प्रकारे फायनलचा सामना देखील रंगत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दबाव दबाव पाहतोय गोलंदाजावर दबाव आणि त्याच अनुषंगाने स्टेप मध्ये चुकलेत. हा दबाव आहे मित्रांनो. 2 चेंडू 6 धावा. जतीन 2 चेंडू 6 धावा. जतीन पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. अगदी आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता. आता सामन्यामध्ये रंगत गोल्डन षटकार. हे पहा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू किती प्रमाणात आतमध्ये आला पाहू शकता. त्याच अनुषंगाने हा निर्धाव झालाय. जर हा चेंडूने वलन नसता घेतलं ना तर हा नक्कीच षटकार देखील असता. कारण आपण पाहिलं असेल लेंथ थोडीशी पुढे होती आणि टप्पा पडल्यानंतर पाहू शकता कशा प्रकारे टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. हा अनुभव झोकून दिलाय गोलंदाज जतीन याने. मी म्हटलं होतं गोलंदाजाकडे सुद्धा ती क्षमता आहे. ही फायनल रंगतीये. ही ओल्डी गोल्डी फायनल जरी असली ना आपण म्हणतोय 40+ मॅचेस पाहायला मजा नसते. मात्र आपण पाहतो यंग जनरेशनला ही लाजवणारी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 चेंडू 6 धावा. गोल्डन षटकार. फायनल विजय होण्यासाठी कोण जिंकणार फायनल. जतीन पुन्हा सज्ज. ओव्हर चेंडू भिरकावून दिलाय आणि इथून सामना विजय होतोय. केबीजी कानिवली संघ 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता असताना गोल्डन षटकार आपल्याला पाहायला मिळतोय गौतम यांच्या बॅट मधनं. त्याच प्रकारचा चेंडू हाताळायचा होता मात्र या वेळेस फलंदाजाने ते ओळखलं आणि त्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेला. हा विजयाचा डंका. हा विजयाचा शंखनाद आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि त्याच नंतरचं हे जल्लोष पाहू शकता. विनिंग शॉट अगदी रडार मध्ये सफल झाले. नंतर मागे आले आणि आपण पाहिला हा षटकार सजवला गेला आणि त्याच नंतरचा हा जल्लोष. मॉर्निंग क्लब वाडाकडनं षटकारासाठी 500. किती षटकार झाले हे देखील मोजले जातील कारण मॉर्निंग क्लब वाडाकडनं प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं पारितोषिक होतं. एकूण पूर्ण केबीजी संघाने 7 षटकार लगावलेत. मॉर्निंग क्लब वाडा 3500 रुपये घेऊन या आणि या मॅचचा